नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे. मित्रांनो, मी स्वतः एक सीएससी केंद्र चालक आहे व माझ्या दैनंदिन जीवनामध्ये जी कामं मी करत असतो त्याचीच मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून अर्ज कसा भरायचा हा इतरांनाही शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी रेशन कार्डसाठी घर बसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही स्पेसिफिक एखाद्या ठिकाणी जाऊन अर्ज करण्याची गरज नाही, ते तुम्हाला देखील करता येतं. कारण त्याचा काही कुठला असा एक ऑथोराइज आयडी नसतो की ज्याच्यामधून ते कामं केले जातात. गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, फक्त त्याच वेबसाईटवरून ही कामं केली जातात. तर कसा अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट हे मार्केटमध्ये सांगितले जातात की तुम्हाला उत्पन्न दाखला आणावा लागेल, हे आणावं लागेल, ते आणावं लागेल. तर त्यासाठी जास्त काही नाही, तुमच्या कुटुंबातले सर्वांचे आधार कार्ड लागणार आहेत, महिलेचे पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड लागणार आहे. जर असेल तर तुमच्याकडे गॅस पावती, मतदान कार्ड असेल तर ते चालेल, किंवा तुम्हाला पत्त्याचा पुरावा म्हणून रेंट अग्रीमेंट किंवा इलेक्ट्रिसिटी बिल तुमच्या कुटुंबातल्या कोणाच्याही नावावर असलेलं चालतं. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. आणि राहिला विषय उत्पन्न दाखला, तर उत्पन्न दाखल्यासाठी एक हमीपत्र आहे जे तुम्हाला स्वतः घोषित करायचंय की माझं उत्पन्न 70,000 आहे, 80,000 आहे किंवा 1,00,000 रुपये आहे. हाताने तुम्हाला ते हमीपत्र भरायचंय आणि त्या ठिकाणी अपलोड करायचे. तर ही संपूर्ण अर्ज करण्याची प्रक्रिया, ते हमीपत्र कसं भरायचं याची प्रक्रिया, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जर माझ्या या व्हिडिओपासून तुम्हाला तुमच्या घर बसल्या तुम्हाला काम करायला मदत होत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे ज्या ज्या वेळेला मी नवीन व्हिडिओ एखादा घेऊन येतो आणि अपलोड करतो त्या वेळेला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतं. तर तुम्हाला या हमीपत्राची लिंक कुठं भेटणार आहे, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक व टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. ते ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी मी रेशन कार्ड हमीपत्र PDF असं टाकलेलं आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर परत एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच माझे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती यायचे आणि गुगल क्रोम ब्राउझर ओपन करून आपल्याला त्यामध्ये सर्च करायचंय RCMS पब्लिक लॉग इन. एंटर करायचंय. एंटर केल्याच्या नंतर जी पहिली वरची वेबसाईट येईल त्यावर क्लिक करायचंय. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला न्यू युजर साइन अप हिअर यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला परत बघू शकता खाली पब्लिक लॉग इन हा ऑप्शन असेल, यावर क्लिक करायचंय आणि न्यू युजर रजिस्ट्रेशन हिअर यावर क्लिक करायचंय. आता शेवटचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे, कुटुंब प्रमुख जी महिला आहे त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे तपशील आपल्याला यामध्ये भरायचे. तर या ठिकाणी आपल्याला त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे सर्व माहिती आपल्याला स्पेलिंगमध्ये कानामात्रा व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचे आणि टाकल्याच्या नंतर खाली आपल्याला त्यांचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यांचा जो आधार कार्ड क्रमांक असेल त्याला आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, कारण OTP येणार आहे. आता बरेच जण या ठिकाणी विचारतात की पुरुषाच्या नावाने चालणार नाही का? जर तुमच्या कुटुंबामध्ये स्त्रीच नसेल, 18 वर्षापेक्षा जास्त मोठी स्त्री नसेल तरच तुम्ही पुरुषाच्या नावाने अर्ज करा, नाहीतर महिलांना जास्त प्रायोरिटी दिली जाते. म्हणून कुटुंब प्रमुख महिला निवडा आणि महिलेच्या नावाने अर्ज करा. जर महिला नसेल तर पुरुष घ्या. तर आता आपण महिलेच्या नावाने अर्ज करणार आहोत, म्हणून या ठिकाणी फिमेल निवडतोय आणि महिलेचे सर्व डिटेल आपण या ठिकाणी टाकलेत. आता या ठिकाणी तुम्ही मोबाईल क्रमांक कुठलाही टाकू शकता, पण जो आधारला रजिस्टर आहे त्यावरतीच OTP सेंड केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही यात कुठलाही नंबर टाकला, डेमो मोडवर तुम्ही 00 जरी टाकले तर आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP जाणार आहे, इतकं लक्षात ठेवा. खाली या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे त्यांचा असेल तो, आणि त्यानंतर आपल्याला त्यांचा लॉग इन ID म्हणजे युजर नेम आपल्याला क्रिएट करायचं आहे. आता या ठिकाणी युजर नेम काय टाकणार तुम्ही, तर त्यांचं नाव आणि गावाचं नाव 1 2 3 असं काहीतरी टाकून तुम्हाला युजर ID क्रिएट करायची. त्यांचं नाव टाका आणि आडनाव टाका, अशा पद्धतीनं तुम्ही 1 2 3 टाकून चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचंय. बघू शकता जर युजर नेम ओके असेल तर अवेलेबल दाखवेल, तुम्हाला हा ठेवू शकता. आता खाली पासवर्ड तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. पासवर्ड काय टाकायचा आहे, काहीही तुम्ही टाकू शकता. त्यांचं नाव @1 2 3 किंवा त्यांचं नाव @ त्यांचे जन्मवर्ष
अशा पद्धतीने सर्व टाकून घ्यायचं. या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर जसाच्या तसा तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि नंतर कॅप्चर टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला गेट OTP यावरती क्लिक करायचे. तर मी गेट OTP यावर क्लिक करतो. ओके करायचे आपल्याला. त्यांच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती OTP आता सेंड झालेला आहे. तो OTP आता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे एंटर OTP मध्ये. तर त्यांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरच हा OTP येतो. याच्यामध्ये तुम्ही नंबर कुठलाही टाकला असेल रजिस्ट्रेशन करताना, यावर OTP न येता त्यांच्या आधारला जो लिंक आहे त्यावर OTP जाणार आहे. तर तो OTP आपल्याला घेऊन यामध्ये टाकायचा आहे, तेव्हाच आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट होणार आहे. तर मी या ठिकाणी OTP टाकून घेतो. OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता थोडा वेळ या ठिकाणी घेतला जाईल आणि या ठिकाणी आता तुमचं रजिस्ट्रेशन अशा पद्धतीने कंप्लीट होणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. बघा रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय. आता क्लिक हिअर टू लॉग इन यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर आता रजिस्टर युजरवर क्लिक करा. आता तुम्ही डायरेक्ट त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करू शकता, कारण आपण त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणून आता त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. कुटुंब प्रमुख महिला ज्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन केले त्यांचा, आणि खाली जो ॲज इट इज कॅप्चर दिसतो जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट OTP यावरती क्लिक करून OTP सेंड करायचा आहे. OTP सेंड केला जाईल. लगेच परत एकदा त्याच मोबाईल क्रमांकावरती OTP जाणार आहे. ज्या महिलेच्या आधारशी जो लिंक आहे त्या मोबाईलवर OTP गेलेला आहे. तो OTP क्रमांक आपल्याला या ठिकाणी आता टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP करून लॉग इन करायचे. तर मी तो OTP घेऊन या ठिकाणी टाकतो. OTP आपल्याला या ठिकाणी टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीने आता व्हेरीफाय OTP आपल्याला करायचं आहे. व्हेरीफाय OTP झाल्याच्या नंतर यशस्वीरित्या तुम्ही आता ॲप्लिकेशन करण्यासाठी लॉग इन झाला आहात. आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला अप्लाय एडिट रेशन कार्ड हा ऑप्शन जो आहे यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडायचा. यामध्ये तुमचा जो कोणता जिल्हा असेल, ज्या जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज करताय तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. जिथलं रेशन कार्ड तुम्हाला काढायचं आहे तो जिल्हा निवडायचा आहे. कोणत्या तालुक्यामध्ये तुमचं गाव येतं तो तालुका तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तालुका निवडल्याच्या नंतर त्या तालुक्यामध्ये गाव कोणतं आहे तुमचं, शहरी असेल तर शहरीमधून तसं निवड करा आणि ग्रामीण भाग असेल तर ग्रामीण भाग. अशा पद्धतीनं तुमचं सर्व निवडल्यावर ॲड मेंबर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि आता आपल्याला कुटुंबातले मेंबर जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे. आता माहिती कशी भरायची सांगतो तुम्हाला. चूज फाईलवरती जाऊन तुम्ही फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो तुम्हाला 20 KB आतमध्ये अपलोड करायचा आहे, हे लक्षात ठेवा. संपूर्ण फाईल एक फोल्डर डेस्कटॉपवर सेव्ह करा स्कॅन करून डॉक्युमेंट. कुठे काय डॉक्युमेंट लावायचे मी सर्व तुम्हाला माहिती यामध्ये सांगणार आहे. तशा पद्धतीने तुम्ही सर्व एक फोल्डर रेडी करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर माहिती भरायची. या ठिकाणी फादर नेम टाकायचं आहे, त्यांच्या वडिलांचं नाव म्हणजे कुटुंब प्रमुख महिलेचं रजिस्ट्रेशन केलंय. सर्वप्रथम जी माहिती भरतो ही कुटुंब प्रमुख महिलेची आहे. त्यांच्या वडिलांचं नाव टाकायचं, त्यांच्या आईचं नाव टाकायचं. या ठिकाणी फोटो अपलोड करायचा. मी करून दाखवतो तुम्हाला. एक अशा पद्धतीने डेस्कटॉपला मी एक फोल्डर सेव्ह केलेलं आहे त्यांच्या नावचं, न्यू रेशन कार्ड. आता या ठिकाणी कुटुंब प्रमुख महिलेचं पहिलं डिटेल भरतोय. त्यांचा फोटो या ठिकाणी 20 KB आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटो हा JPG मध्ये असावा, बाकी इतर डॉक्युमेंट हे PDF मध्ये. फोटो अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला आता या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं नाव टाकायचे. अशा पद्धतीने वडिलांचं नाव टाकून घ्यायचे. लोकल लँग्वेजमध्ये येईल, समोर ऑटोमॅटिक इंग्लिशमध्ये जाईल. आईचं नाव पण तुम्ही टाकाल तेव्हा इंग्लिशमध्ये होतं, टॅब मारल्याच्या नंतर ते मराठीमध्ये होतं, समोर इंग्लिशमध्ये. त्यानंतर जेंडर त्यांचं फिमेल असेल, रजिस्ट्रेशन करताना टाकलेलं. त्यानंतर एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थवर क्लिक करायचे, डेट ऑफ बर्थ टाकायचे. नाव वरती आलेलं असेल, खाली आपल्याला नावाच्या खाली स्पाऊस डिटेल म्हणजे त्यांच्या पतीचं नाव या ठिकाणी टाकायचे. फक्त दिसायला थोडं अवघड दिसते पण खूप सोपा रेशन कार्डचा अर्ज आहे. तुम्ही प्रत्येक जण निश्चित 100% करू शकता. फक्त व्हिडिओ बरोबर बघा. या ठिकाणी त्या आधार कार्डवर जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख याच्यावरती टाकायची. अशा पद्धतीने पूर्ण जन्मतारीख टाकून घ्यायची आपल्याला.
मोबाईल नंबर खाली रजिस्ट्रेशन करताना टाकलेला आहे. त्यानंतर आधार कार्ड क्रमांकही रजिस्ट्रेशन करतानाचा आलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व डिटेल यामध्ये दिसतील. काही माहिती मी या ठिकाणी ब्लर केलेली आहे. आता याच्यानंतर त्यांचं ऑक्युपेशन काय आहे, ह्या हाऊसवाईफ आहेत, घरकाम करतात. मग ह्यांचं ॲन्युअल इन्कम काय उत्पन्न, तर काहीही नाही, म्हणून मी या ठिकाणी 00 टाकले. अशा पद्धतीने 00 मी या ठिकाणी टाकले. आता खाली जिथं स्टार दिलेलं आहे ते मॅन्डेटरी तुम्हाला डिटेल भरायचे, त्यामध्ये काही भरा पण तुम्हाला भरायचे. तर लक्ष देऊन बघा मी काय काय सांगतो तसे डिटेल भरा. आता यामध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे त्यांचं जन्मतारखेसाठी. कुठलंही तुम्ही यातलं एक देऊ शकता. मी आधार कार्डच देणार आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी ऑदरमध्ये निवडून आधार कार्ड देऊ शकता किंवा पॅन कार्ड. आता उदाहरणार्थ पॅन कार्ड जर द्यायचं तर पॅन कार्डचा क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्ड दिलं तर आधार कार्डचा क्रमांक या डॉक्युमेंट नंबरमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. मी ऑदर डॉक्युमेंट निवडलंय आणि यामध्ये आधार कार्डचा जो क्रमांक आहे तो डॉक्युमेंट नंबरमध्ये टाकलाय. आणि डॉक्युमेंट इश्यू डेट यामध्ये तुम्हाला जन्मतारीख टाकायची, कारण इथं जी तारीख टाकताय यावरून तुमचं वय कॅल्क्युलेट होऊन रेशन कार्डवर येणार आहे. आता यामध्ये मी ऑदर निवडलेलं असल्यामुळे मी या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करतो. आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केलेलं आहे, बघू शकता ग्रीन टिकमार आलेली आहे, आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. इनकेस चुकून काही अपलोड झालं तर तुम्ही या बॉक्सवर क्लिक करून हे डिलीट करू शकता आणि परत दुसऱ्याचं डॉक्युमेंट तुम्ही जे आहे बरोबर ते यामध्ये अपलोड करू शकता. बँक डिटेल ऑप्शनली आहे, असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर सोडून दिलं तरी तुम्हाला चालेल. तर तुमच्याकडे जर असतील तर टाकून घ्या. मनरेगा जॉब कार्डमध्ये नाव आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. कास्ट कॅटेगरी कोणती आहे, जर जनरल असेल तर जनरल निवडून तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करा. आणि जर इतर कास्टमधून असतील, ओबीसी किंवा SC ST मधून असतील तर तुम्हाला ते निवडायचे आणि त्यांचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. जर कास्टमधून नसतील, ओपन असतील तर जनरल निवडा आणि त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करा. अशा पद्धतीनं संपूर्ण आपलं या पहिला पेज जो आहे कुटुंब प्रमुख महिलेचं डिटेल आपण यामध्ये भरलेले आहेत. तर अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल तुम्हाला भरायचे. स्क्रोल करून घेतो बघा. या ठिकाणी स्पेशल कॅटेगरीमध्ये तुम्हाला नो स्पेशल कॅटेगरी निवडायचं आहे, म्हणजे काही स्पेशल कॅटेगरी नाही. खाली टर्म्स आणि कंडिशनचे 2 बॉक्स आहेत, त्यावर क्लिक करायचे आणि सेव्ह बटनवर क्लिक करून आता हे डिटेल सेव्ह करण्यासाठी आपण ओके म्हणायचे. अशा पद्धतीनं डिटेल तुमचे सेव्ह केले जातील. यामध्ये बघू शकता मेंबर डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, म्हणजे तुमचे जे भरलेत ते डिटेल सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. तर अशा पद्धतीने एक मेंबर तुमचा अपलोड झालेला आहे बरोबर. आता तुम्हाला काय करायचं आहे, ॲड मेंबरवर क्लिक करून अजून किती मेंबर आहेत तुमच्या कुटुंबामध्ये ते तुम्हाला यामध्ये सर्व डिटेल त्यांचे भरायचे. सर्वप्रथम फोटो त्यांचा 20 KB आतमध्ये अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीने फोटो अपलोड झाल्यावर त्यांच्या वडिलांचं जे नाव आहे ते वडिलांचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यांच्या वडिलांचं नाव आता मी शॉर्टकटमध्ये थोडं फास्टमध्ये घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सर्वांचे डिटेल आपल्याला सेम भरायचे आहेत. वडिलांचं नाव मराठी लँग्वेजमध्ये येईल, समोर इंग्लिशमध्ये येईल. त्यानंतर आईचं नाव भरायचं आहे. त्यानंतर जेंडर निवडायचं आहे, पुरुष आहेत निवडायचे. त्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ जे आहे ती एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ त्यांची टाकायची. त्यानंतर खाली मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मी डेमो म्हणून एक 88 टाकतोय, तुम्हाला अचूक नंबर टाकायचा त्यांचा. मेंबर नेम लोकल लँग्वेज, म्हणजे तुम्ही या ठिकाणी टाईप केल्यानंतर इंग्लिशमध्ये येणार आहे पण ॲटोमॅटिक ते मराठीमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर त्यांच्या आधार कार्डवर असल्याप्रमाणे स्पेलिंग आणि कानामात्रा विलांटी संपूर्ण व्यवस्थित बघून तुम्हाला यामध्ये डिटेल टाकायचे. त्यांचं आधार कार्ड प्रमाणे नाव टाकलं. स्पाऊस नेम लोकल लँग्वेज, म्हणजे त्यांच्या पत्नीचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने मी पत्नीचं नाव देखील या ठिकाणी टाकलेलं आहे. आता खाली यायचे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला रिलेशन, म्हणजे अर्जदार जे आहेत पत्नी त्यांच्याशी यांचं नातं काय, तर हे पती आहेत म्हणून अर्जदाराशी जे नातं आहे यांचं ते इथं निवडायचे. त्यानंतर त्यांची आधार कार्डवर असल्याप्रमाणे पूर्ण जन्मतारीख जी असेल ती यामध्ये तुम्हाला टाकायची. पूर्ण जन्मतारीख टाकून घेतल्याच्या नंतर वरती तुम्हाला UIDAI मध्ये त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक अचूक टाकायचा आहे. चुकीचा झाल्यास डिटेल सेव्ह होत नाही. तुम्हाला आधारचा एरर दाखवला जातो त्या ठिकाणी डेमोग्राफिक मिसमॅचचा, म्हणून तसा जर एरर कधी आला तर तुम्ही आधार क्रमांक व टाकलेलं त्यांचं नाव जन्मतारीख बरोबर आहे का चेक करायचं. आता यांचा प्रायव्हेट जॉब असल्यामुळे यांचं काही उत्पन्न जास्त नाही, यांचं उत्पन्न फक्त 60,000 आहे म्हणून मी 60,000 उत्पन्न यांचं यामध्ये टाकतो.
काय करतात त्यांचं ऑक्युपेशन या ठिकाणी आपण प्रायव्हेट सर्व्हिस निवडले आणि त्यांचं उत्पन्नासाठी बघा या ठिकाणी आपण हमीपत्र कसं भरतो ते तुम्हाला मी दाखवतो. अशा पद्धतीनं हमीपत्राचा नमुना, आता हा नमुना तुम्हाला कुठं भेटेल, पहिले हमीपत्र बघून घ्या. हा शासनाचा शासन निर्णयामध्ये आलेला हमीपत्र नमुना आहे. जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला किंवा तलाठी अहवाल नसेल तर हा हमीपत्राचा दाखला तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. हे स्वघोषणापत्र असल्याने हमीपत्राचा नमुना आहे शासनाने दिलेला. जर तुम्हाला तलाठी अहवाल भेटत नसेल तर तुम्ही हा दाखला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यावर 60,000 उत्पन्न टाकलेले आहे म्हणून या ठिकाणी आपण 60,000 टाकले. आता यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट टाईपमध्ये एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. तर काय देत आहे, तर ऑदर निवडले आणि आधार कार्ड देतोय म्हणून मी या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक त्यांचा टाकून घेतो. अशा पद्धतीने मी आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकतोय त्यांचा आणि खाली डॉक्युमेंट इश्यू डेट मध्ये डेट ऑफ बर्थ त्यांची टाकायची. नंतर समोर या ठिकाणी त्यांचा आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचे आपल्याला. तर आधार कार्ड त्यांचं या ठिकाणी अपलोड झालेलं आहे. आता खाली बँक डिटेल हे ऑप्शनली आहे, टाकू शकता असतील तर. मनरेगामध्ये नाव नाही म्हणून नो केलं. कॅटेगरी त्यांची ओपन आहे म्हणून जनरल निवडला आणि या ठिकाणी त्यांचा आधार कार्ड मी अपलोड करतो. अशा पद्धतीने संपूर्ण यांचे देखील डिटेल भरून झालेत. मी आता स्क्रोल करून घेतो, बघू शकता ग्रीन आलेले आहे, आधार कार्ड अपलोड झालेत. स्क्रोल करायचे, या ठिकाणी आपल्याला नो स्पेशल कॅटेगरी निवडायचे. त्यानंतर टर्म्स आणि कंडिशनवर ॲक्सेप्ट करून सेव्ह बटनवर क्लिक करायचे. ओके करायचे, सेव्ह करण्यासाठी परमिशन द्यायचे. अशा पद्धतीनं ह्यांचे देखील डिटेल आता यामध्ये सेव्ह होत आहेत. तर अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल तुमचे यामध्ये सेव्ह होताना तुम्हाला दिसतील. थोडा वेळ या ठिकाणी लागू शकतो, बघू शकता. मेंबर डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. मेंबर डिटेल या ठिकाणी सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. ॲड मेंबरवर क्लिक करायचे. अजून एक त्यांचा मुलगा आहे छोटासा, त्याचे देखील आपल्याला या डिटेल ॲड करायचे. तर या ठिकाणी सर्वप्रथम फोटो 20 KB आतमध्ये JPG मध्ये तुम्हाला अपलोड करायचा, लक्ष ठेवा. फोटो अपलोड केल्याच्या नंतर खाली सेम जसे आधी भरले तसे डिटेल आपल्याला या ठिकाणी भरायचे. सर्वप्रथम फादर नेम या ठिकाणी टाकून घ्यायचे. त्यानंतर जी व्यक्ती आहे त्याच्या वडिलाचं नाव झाल्याच्या नंतर त्यांच्या आईचं नाव देखील या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे. त्यानंतर जे मेंबर आपण ॲड करतो पुरुष आहे का स्त्री आहे तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. मुलगा आहे म्हणून मेल घेतोय आपण. एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ वरती क्लिक करायचे. त्यांचा मोबाईल क्रमांक जो असेल तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचा आहे. सर्व कुटुंबामध्ये एक मोबाईल क्रमांक देखील तुम्ही ॲड करू शकता, काही अडचण येत नाही. लोकल लँग्वेजमध्ये त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे असलेलं तुम्हाला स्पेलिंग या ठिकाणी टाकायची. आधार कार्डवर कानामात्रा विलांटी चेक करायची या ठिकाणी, नाहीतर दुरुस्त करायचे. स्पाऊस नेम मध्ये अविवाहित असल्यामुळे जोडीदार कोणी नाही, यामध्ये काही टाकू नका, सोडून द्या. रिलेशनशिप, आता याच्यामध्ये अर्जदाराशी नातं काय तर पुत्र आहे, हा मुलगा आहे त्यांचा म्हणून पुत्र निवडले. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ त्यांची जी आहे आधार कार्डवरती टाकायची. अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे, वरती 3 नंबरच्या कॉलम मध्ये या ठिकाणी UIDA मध्ये त्यांचा आधार कार्ड क्रमांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर खाली ऑक्युपेशन मध्ये म्हणजे ते काय करतात याची निवड करायला. जर स्टुडंट ऑप्शन असेल, बघा स्टुडंट नाहीये म्हणून आपण या ठिकाणी ऑदर निवडणार आहोत, ऑदर निवडतोय. त्यानंतर यांचा ॲन्युअल इन्कम काही नाही, 0 आहे म्हणून 0 या ठिकाणी टाकायचे. डॉक्युमेंट टाईप मध्ये आपण ऑदर निवडणार आहोत आणि या ठिकाणी त्यांचा आधार कार्डच आपण अपलोड करणार आहोत. तर या ठिकाणी त्यांचा डॉक्युमेंट नंबर मध्ये मी आधार कार्ड क्रमांक देत आहे. आधार कार्ड क्रमांक दिल्याच्या नंतर डॉक्युमेंट इश्यू डेट यामध्ये त्यांच्या आधारवर असलेली जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची. तर एक गोष्ट लक्षात असू द्या, आधार कार्ड असलं तरच मेंबर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. फक्त जन्म दाखल्यावर तुम्ही ऑनलाईनच्या रेशन कार्ड मध्ये नाव लावू शकत नाही. तुम्हाला आधार कार्ड सर्वप्रथम काढायचे तरच तुम्ही तो मेंबर रेशन कार्ड मध्ये ऍड करू शकता. मनरेगामध्ये नाव नाही, या ठिकाणी कॅटेगरीमध्ये त्यांचं जनरल निवडलंय आणि त्यांचं आधार कार्ड आपण या ठिकाणी अपलोड केलंय. आता मी स्क्रोल करून घेतो आणि आपण नेहमीप्रमाणे ह्यांचे देखील डिटेल आता सेव्ह करणार आहोत. नो स्पेशल कॅटेगरी आणि दोन्ही टर्म्स आणि कंडिशनच्या बॉक्सवर क्लिक करून आपल्याला सेव्ह करायचे. सेव्ह केल्याच्या नंतर थोडा वेळ या ठिकाणी लागू शकतो डिटेल सेव्ह होताना. आणि मेंबर डिटेल हॅज बीन सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. बघू शकता 60,000 आपण उत्पन्न टाकलंय, 3ही मेंबर ऍड झालेले आहेत. आता काय करायचे, आपल्याला स्क्रोल करायचे आणि पुढचे डिटेल जे आहेत आपल्याला ते डिटेल आता आपल्याला या ठिकाणी भरायचे.
तर चला मी स्क्रोल करून घेतो. स्क्रोल केल्याच्या नंतर बघू शकता आता कार्ड टाईप डिटेल, म्हणजे आता तुम्हाला कार्ड कोणतं निवडायचं ते इथं निवडायचं. इतक्या प्रकारचे रेशन कार्ड आहेत. अंत्योदय सर्वात प्रथम आहे, अंत्योदय अन्न योजना. यामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न 15,000च्या आत असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता अंत्योदयसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे APL फार्मर अबाव प्रायोरिटी लाईन, म्हणजे जर शेतकरी असेल तर त्यांची 7/12 जोडून तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे शेतकऱ्यासाठी. म्हणजे काय होईल, शेतकऱ्यांना काही स्वरूपामध्ये पैसे दिले जातात, ते त्यांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतात. कोणता ऑप्शन? 2 नंबरचा हा ऑप्शन. त्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन, शेतकरी असाल तर त्यांचा अर्ज तुम्ही 7/12 जोडून देऊ शकता आणि तो APL साठी अर्ज करू शकता. आता APL अबाव लाईन व्हाईट म्हणजे 1 लाखापेक्षा ज्यांचं जास्त उत्पन्न आहे त्यांना APL साठी अर्ज करा. नॉन प्रायोरिटी हाऊस म्हणजे शहरी भागात 60,000च्या आत उत्पन्न आणि ग्रामपंचायतीमध्ये 44,000च्या आत उत्पन्न ज्यांचं आहे ते करू शकतात. आणि 60,000पेक्षा जास्त आणि 1 लाखापेक्षा आत असलेले NPS साठी आणि PHS साठी 39,000च्या आत उत्पन्न ग्रामपंचायतीला असा अर्ज करू शकता. तर या ठिकाणी NPS म्हणजे आपण केसरी रेशन कार्ड साठी अर्ज करतोय. या ठिकाणी त्यांचा आपल्याला पत्ता जो आपण वीज बिल देतोय का रेंट ॲग्रीमेंट देतोय, आता आपण रेंट ॲग्रीमेंट देणार आहोत तर त्यांच्या रेंट ॲग्रीमेंटवर असल्याप्रमाणे संपूर्ण पत्ता तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. तर त्यांच्या रेंट ॲग्रीमेंटच्या बघू शकता तुम्ही 2 का 3 नंबरच्या पानावर प्रॉपर्टी डिटेल असतात. त्या प्रॉपर्टीचा जो पत्ता आहे तो पत्ता तुम्ही यामध्ये टाकायचा आहे. हा पत्ता टाकत असताना देखील तुम्हाला गावाचं नाव, कानामात्रा विलांटी, तुम्हाला काही सोसायटीचं नाव टाकायचं असेल तर थोडं कानामात्रा विलांटी हे बघावं लागणार आहे. जर फक्त गावाचं नाव टाकायचं असेल तर ते येऊ शकतं, पण काही कानामात्रा विलांटी चुकेल ती बरोबर करून घ्यायची. तर बघू शकता सुरुवातीला तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करता पण त्याचं मराठीमध्ये रूपांतर होतं लोकल लँग्वेजमध्ये आणि समोर इंग्लिशमध्ये येतं. तर दोन्ही इंग्लिश आणि मराठी हे बरोबर आलेत का हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे सेव्ह करायचे. म्हणून तुम्ही एक एक वर्ड या ठिकाणी अशा पद्धतीने टाईप करून तुम्ही अर्ज व्यवस्थितरित्या बनवू शकता. तर अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल मी सेव्ह करतोय. थोडासा वेळ लागला चालेल, पण या ठिकाणी ॲड्रेस तुम्हाला बरोबर टाकायचा आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ज्ञानाई नाव आहे, ज्ञानाई असलं तर तिथं काहीतरी वेगळं ज्ञानाई नाव येतं. मग नंतर कस्टमर तुम्हाला सांगत असतो की हे चुकलं ते चुकलं, म्हणून थोडासा तुम्हाला या ठिकाणी वेळ लागू द्यायचा आहे. पण काना मात्रा वेळांती ह्या सर्व गोष्टी बरोबर झाल्यात का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं थोडा वेळ लागू द्या, पण व्यवस्थित काना मात्रा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर खाली लँडमार्कमध्ये तुम्ही जवळ काय आहे ते ठळक लोकेशन किंवा गावाचं नाव तुम्ही खाली टाकू शकता. वरच्या लेनमध्ये मी व्यवस्थित सोसायटीचं नाव, त्यांचा फ्लॅट क्रमांक हे डिटेल टाकून घेतलेत. समोर इंग्लिशमध्ये बरोबर आला नव्हता तो इंग्लिशमधलाही आता मी मॅन्युअली या ठिकाणी टाईप करत आहे. एक सिक्युरिटी पर्पजसाठी मी ब्लर करून ठेवलं आहे, जेणेकरून कोणाची वैयक्तिक माहिती ही कोणाला दिसू नये म्हणून मी ब्लर केलेला आहे. पण मी या ठिकाणी एक एक वर्ड या ठिकाणी टाईप करतोय. तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं वेळ लागला तरी चालेल, पण ही माहिती अचूक भरायची, काहीही या ठिकाणी चूक होऊ द्यायची नाही आपल्याला. तर मी फ्लॅट क्रमांक, त्यांच्या सोसायटीचं नाव, अचूक या ठिकाणी संपूर्ण माहिती मी अशा पद्धतीने या ठिकाणी ॲड केलेली आहे. आता ही ॲड केल्याच्या नंतर खाली तुम्ही गावाचं नाव आणि तालुका वगैरे टाकू शकता लँडमार्कमध्ये, किंवा काही मोठी खूण असेल त्या ॲड्रेसजवळ, म्हणजे जी त्यांच्या रेंट ॲग्रीमेंटवर आहे, वीज बिल असेल तर त्यावर आहे, तीच माहिती तुम्हाला यामध्ये भरायची. तर लँडमार्कमध्ये मी गावाचं नाव टाकतो आणि त्यांचा जो तालुका आहे तो तालुका या ठिकाणी टाकतो. आता खाली पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. खाली परमनंट ॲड्रेसही हाच आहे म्हणून टिक करायचे. खाली देखील या ठिकाणी ॲड्रेस आलेला असेल. आता स्क्रोल करून घेतो, ॲड्रेसचे डिटेल आपण या ठिकाणी भरलेले आहेत. आता या ठिकाणी गॅस आणि केरोसिन हे डिटेल तुम्हाला भरायचे. जर त्यांच्याकडे गॅस कनेक्शन असेल आणि त्याची पावती जर त्यांच्याकडे असेल तर ते डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. आता गॅस कनेक्शन हे सिंगल टाकीचं आहे का डबल टाकीचं, तर निवडायचे डबल टाकीचं. त्यानंतर गॅस कंझ्युमर नंबर जो त्यांच्या पावतीवरती
कंझ्युमर नंबर असतो त्यांना एक मिळालेला, तो कंझ्युमर नंबर पावतीवरला तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. कंझ्युमर नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. कंझ्युमर नंबर टाकल्याच्या नंतर असा कंझ्युमर नंबर टाकायचा आहे. त्यानंतर गॅस कंपनी नेम, कोणत्या कंपनीचा गॅस आहे तर या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. HP आहे म्हणून आपण या ठिकाणी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड निवडले. आता गॅस एजन्सी कोणती आहे त्या गॅस एजन्सीचं नाव तुम्हाला यामध्ये निवडायचं आहे. हे एक्सटर्नल आहे, म्हणजे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता, नसेल तर नो गॅस कनेक्शनवर क्लिक करू शकता. आता जी गॅस कनेक्शन आहे त्या पावतीवर नाव असतं ती गॅस एजन्सी आपण या ठिकाणी निवडलेली आहे. आता 3 कुटुंब म्हणजे 3 व्यक्ती त्यांच्या कोणाच्या नावावर गॅस आहे ती व्यक्ती आपण या ठिकाणी निवड केले. आता समोर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत, यामधलं एक डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे. काय डॉक्युमेंट द्यायचे बघू शकता तुम्ही या ठिकाणी, कुठलेही देऊ शकता. मी पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकतो. हा कुटुंबातल्या पती किंवा पत्नीचा, कुटुंबातल्या कुणाचाही असला चालतो, पण ज्या कुटुंब प्रमुख महिलेच्या नावाने आपण अर्ज करतोय शक्यतोवर त्या महिलेचा पॅन कार्ड क्रमांक किंवा वोटर कार्ड क्रमांक या ठिकाणी देणं चांगलं राहील. तर अशा पद्धतीने मी पॅन कार्ड निवडलंय, पॅन कार्ड क्रमांक टाकलाय. त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पॅन कार्ड त्यांचं अपलोड केलेलं आहे. पॅन कार्ड अपलोड केलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी ॲड्रेस प्रूफमध्ये काय करतोय, वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, लाईट बिल काही देऊ शकता. तर मी या ठिकाणी लिव्ह इन लायसन देणार आहे, रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट. तर याचा डॉक्युमेंट नंबर काय टाकायचा तर त्यावर एक GRN नंबर आलेला असतो ज्याची सुरुवात MH पासून असते. तो GRN नंबर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी तो GRN क्रमांक यामध्ये टाकतो. GRN क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला जी PDF आहे ती 200 KB आतमध्ये त्याची PDF या ठिकाणी अशी अपलोड करायची. या ठिकाणी लिव्ह इन लायसन म्हणजे रजिस्टर रेंट ॲग्रीमेंटची PDF आपण अपलोड केली. आता ऑर्डरमध्ये आपण सेल्फ डिक्लेरेशन देणार आहे. 60,000 आपलं उत्पन्न आहे म्हणून जे हमीपत्र मी तुम्हाला दाखवलंय. तर त्याचा डॉक्युमेंट नंबर नाही काही, मग 60,000 रक्कम टाकली आणि ते हमीपत्र या ठिकाणी आता आपण अपलोड करणार आहोत. बघू शकता मी तुम्हाला दाखवतो हमीपत्र. हे हमीपत्र या ठिकाणी मी अपलोड करत असतो आणि तुम्ही प्रत्येक जण हे शासनाने दिलेला फॉर्मॅट आहे. हे हमीपत्र वापरून तुम्ही प्रत्येकाचं रेशन कार्ड काढू शकता. यासाठी उत्पन्नाचा दाखला किंवा तलाठी अहवाल लागत नाही, हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीने मी या ठिकाणी हमीपत्र या ठिकाणी अपलोड केलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी NFS क्रायटेरिया NFSA मध्ये नन ऑफ निवडायचं आहे आणि या ठिकाणी गॅसची पावती असेल ती देऊ शकता किंवा हमीपत्र देऊ शकता किंवा वीज बिल काहीही तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला फॅमिली टोटल इन्कम दिसेल 60,000. या ठिकाणी तुम्हाला दुकान निवडायचं आहे त्यांच्या परिसरामध्ये जे असेल ते. या ठिकाणी मी डायरेक्ट गावाचं नाव सर्च करा, तुम्हाला दुकान दिसेल, त्यावरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही ते दुकान निवडू शकता. त्या दुकानाशी हे रेशन कार्ड अटॅच असतं. त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आणि कन्फर्म प्रोसेड टू सबमिट द ॲप्लिकेशन फी यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल डायरेक्ट पेमेंट करण्यासाठी. आता NPS रेशन कार्डसाठी 50 रुपये गव्हर्नमेंटची शुल्क फी असते, ती तुम्हाला या ठिकाणी पेड करायची. प्रोसेस फॉर पेमेंट यावर क्लिक करायचं आणि 50 रुपये पेमेंट तुम्हाला या ठिकाणी UPIच्या माध्यमातून करायचे. वेगवेगळे ऑप्शन आहेत, तुम्ही कसंही पेमेंट करू शकता. अशी माहिती दिसेल तुम्हाला UPIच्या माध्यमातून मी पेमेंट करतो म्हणून UPIवर क्लिक करून ॲग्री करून प्रोसेड पेमेंटवर क्लिक करतो. आता ओके केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एक बारकोड येईल, कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर बारकोड येईल, त्या बारकोडवरती तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे. तर मी या बारकोडवरती UPIच्या माध्यमातून फोनपे गुगल पेच्या माध्यमातून तुम्ही कसंही किंवा मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशनमधून या बारकोडवरती स्कॅन करून तुम्हाला एक पेमेंट करायचे, जे की पेमेंट गव्हर्नमेंटकडे हे जाणार आहे आणि 2 दिवसात हे चलन आपलं व्हेरीफाय होतं. त्यानंतर आपला 2 दिवसानंतर हा जो अर्ज आहे आपला हा पुरवठा विभागामध्ये पुरवठा जे निरीक्षक आहेत, पुरवठा निरीक्षक यांच्या डेस्कला दिसतो. पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. थोडा वेळ थांबायचं तुम्हाला या ठिकाणी, काही हालचाल करायचं नाही कारण तुमची पावती या ठिकाणी चलन डाउनलोड होते. बघू शकता व्ह्यू चलनवर क्लिक करायचे, तुमचं चलन या ठिकाणी डाउनलोड होईल. प्रिंटवरती क्लिक करून तुम्ही याची प्रिंट काढू शकता. अशा पद्धतीने प्रिंट तुम्ही कस्टमरला देऊ शकता किंवा तुमचं असेल तर तुमच्याकडे तुम्ही ही प्रिंट ठेवू शकता. अशा पद्धतीने मी प्रिंट सोडलेली आहे.
प्रिंट सोडल्याच्या नंतर हे पेज मी कट करतो. या ठिकाणी पेज कट केल्याच्या नंतर क्लोज करून घ्यायचे तुम्हाला आणि काय करायचं तुम्हाला डायरेक्ट आता डॅशबोर्ड वरती क्लिक करायचं. डॅशबोर्ड क्लिक केल्यावर व्ह्यू डिटेलवर जायचं. तुम्हाला केलेला अर्ज तुम्हाला दिसेल, तारीख दिसेल. व्ह्यू वर क्लिक करायचे. तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तुम्हाला. यावरती आता कंट्रोल P करायचे तुम्हाला आणि ही PDF तुम्हाला लँडस्केप मध्ये सेव्ह करून ठेवायची आपल्याकडं, जोपर्यंत रेशन कार्ड तयार होत नाही तोपर्यंत. आता ही प्रिंट मी डेस्कटॉपला सेव्ह करून ठेवतो किंवा डाउनलोड मध्ये सेव्ह करून ठेवायची तुम्हाला. ही अशा पद्धतीने मी जतन करून ठेवायचे तुम्हाला. आणि यशस्वीरित्या तुमचा संपूर्ण जो अर्ज आहे तो यशस्वीरित्या करून झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काही जर क्वेरी येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. आणि हे हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा.